नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणीद्वारा संचालित लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालय वणी व शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन वर्गात मी आनंद श्रीपाद नारलावार विषय राज्यशास्त्र आपलं पुनश्च एकदा स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या आड स्थैर्य आणि शांततेच्या प्रश्नाशी निगडीत काही समस्यांचा काही आव्हानांचा आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे। ते कोणते प्रश्न आहेत जे भारताच्या शांततेत, स्थैर्यात आणि राष्ट्रीय एकात्मतेस बाधा पोचवितात असे काही उदाहरणं आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये पाहिलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पाहत असताना आपण जम्मू काश्मीरमधील सीमापार दहशतवाद आणि काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद किंवा उग्रवाद्यांचा अतिरेकी कारवाया या दोन मुद्द्यांचा आपण या पूर्वीच्या तासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे। भारताच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या आड येणाऱ्या तिसऱ्या आव्हानाचा विचार आपण या तासिकेमध्ये करणार आहोत। ते तिसरे आव्हान आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला तिसरा जो मुद्दा आहे तो आहे दहशतवाद। भारताच्या सामाजिक आणि आर्थिक आणि शांततेच्या प्रक्रियेत बाधा किंवा आव्हान निर्माण करणारा जो तिसरा मुद्दा आहे तो आहे दहशतवाद। हा दहशतवाद सुद्धा विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या बाहेरून हा दहशतवाद भारतामध्ये पसरवल्या जात असताना आपल्याला दिसून येतो। विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे अंतर्गत समस्येबरोबरच आपण बाह्य समस्येचा अभ्यास करत असताना भारताच्या शांततेत, स्थैर्यात आणि सुरक्षेत जे आव्हानं निर्माण झालेली आहेत त्यामध्ये अंतर्गत आव्हाने आपण पाहिली, त्यानंतर आपण बाह्य आव्हानं पाहत असताना जम्मू काश्मीर मधील सीमापार दहशतवाद, काही प्रदेशांचा डाव्या उग्रवाद्यांच्या अतिरेकी कारवाया, हे दोन मुद्दे आपण बाह्य संकटांमध्ये पाहिलेले आहे। आता बाह्य संकटामध्ये असणारा तिसरा जो मुद्दा आहे तो आहे दहशतवाद। तर विद्यार्थी मित्रांनो, दहशतवाद ही जी समस्या आहे ती केवळ भारताचीच समस्या आहे असे नाही, तर संपूर्ण जगासमोर दहशतवाद आज एक आव्हान म्हणून किंवा समस्या म्हणून उभे असलेला आपल्याला दिसून येते। मग अमेरिका असेल, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जापान असेल, जर्मनी असेल, या सर्व देशांमध्ये आज दहशतवाद ही एक मोठी समस्या असलेली आपल्याला दिसून येते। आणि दहशतवादामुळे या देशातील अमेरिका, इंग्लंड, भारत यासारख्या देशांमध्ये आज मोठा प्रश्न दहशतवादाचा सामना करत असताना निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो। केवळ भारतातच नाही, तर भारताबरोबरच अमेरिका, इंग्लंड, रशिया या देशांमध्ये सुद्धा दहशतवादानं आपली पाळंमुळं रोवलेली आपल्याला दिसून येतात आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या शांतता प्रक्रियेत, स्थैर्य प्रक्रियेमध्ये आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेत त्यांच्या सुद्धा आज बाधा निर्माण झालेली आहे। ती कशामुळे? दहशतवादामुळे आज या देशांमध्ये सुद्धा बाधा निर्माण झालेली आहे। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी निश्चितपणे लक्षात ठेवा की दहशतवाद ही केवळ भारताचीच समस्या नसून ती आज आंतरराष्ट्रीय समस्या बनलेली आपल्याला दिसून येते। भारतात तर दहशतवादाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेच, दहशतवाद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहेच, दहशतवाद्यांनी आपली पाय भारतात पसरवली आहेच, त्याबरोबरच जगात सुद्धा त्यांनी आपली पाय पसरवलेली आपल्याला दिसून येतात। त्यामुळे दहशतवाद ही जगासमोरील आज आंतरराष्ट्रीय राजकारणातील आज एक महत्त्वाची समस्या बनलेली आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या
की दहशतवाद म्हणजे काय, दहशतवाद म्हणजे काय या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की लोकांमध्ये, कोणामध्ये, दहशतवादाची व्याख्या मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगत आहे. दहशतवाद म्हणजे काय, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये म्हणजे जनतेमध्ये कशाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी काही लोकांकडून, काही संघटनांकडून हिंसाचाराचा वापर केला जातो. त्याला, त्या संघटनांना दहशतवादी संघटना किंवा त्या हिंसाचाराला दहशतवाद असे म्हणतात. म्हणजे दहशतवादाचा मुख्य उद्देश काय आहे, लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणे. लोकांमध्ये कशाचं वातावरण निर्माण करणे, भीतीचं वातावरण निर्माण करणे. आणि त्यासाठी कशाचा वापर करायचा आहे त्यांना, ते त्याच्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करतात, हिंसाचाराच्या मार्गाचा वापर ते करत असताना आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे, दहशतवाद म्हणजे समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. मी तुम्हाला आता व्याख्येमध्ये सांगितलं की समाजामध्ये काय निर्माण करणे, भीती निर्माण करणे. भीती निर्माण करण्यासाठी काय करतात, दहशतवादी हिंसाचाराच्या मार्गाचा अवलंब करतात. दहशतवाद ही जाणीवपूर्वक राजकीय हेतूने प्रेरित नागरी भागात केलेला हल्ला होय. म्हणजे लोक जिथे राहतात त्याला कोणता भाग म्हणतात, नागरी भाग म्हणतात. लोक जिथे राहतात म्हणजे लोकवस्तीमध्ये केलेला हा जाणीवपूर्वक किंवा राजकीय हेतून प्रेरित असा हल्ला आहे, त्याला काय म्हणतात, दहशतवाद असं म्हणतात. या नागरी लक्ष्यांना सॉफ्ट टार्गेट असे म्हणतात. म्हणजे जे लोक कोणत्याही याच्यात सहभागी असत नाही, कोणत्याही कारवायात सहभागी असत नाही, निरागस लोकांचा जीव घेणे म्हणजे सॉफ्ट टार्गेट. निरागस लोक म्हणजे सॉफ्ट टार्गेट. दहशतवाद्यांचा मुख्य उद्देश असतो की निरागस लोकांचा बळी घेणे हे दहशतवाद्यांचं मुख्य लक्ष असते. आणि निरागस लोकांचा बळी घेतला की मग लोकांमध्ये आपोआपच काय निर्माण होते, भीतीचं वातावरण निर्माण होते. आणि मग लोक, तिथलं सरकार लोकांच्या हिताच्या रक्षणार्थ कोणाकडे लक्ष देतात, दहशतवाद्यांच्या मागण्याकडे लक्ष देतात. नागरी लक्ष्यांना सॉफ्ट टार्गेट असे म्हणतात. म्हणजे लोकांना जे लक्ष्य केलं जाते, नागरिकांना जे लक्ष्य केलं जाते त्याला सॉफ्ट टार्गेट असं म्हणतात. आणि हे सॉफ्ट टार्गेट हासिल करण्यासाठी किंवा ते प्राप्त करण्यासाठी ते दहशतवादी बस, रेल्वे, बस स्थानके, विमानतळ, सिनेमागृह, मॉल, बाजार इत्यादींवर हल्ला करण्याचं काम या दहशतवाद्याकडून केलं जाते. यात डावपेच वापरले जातात, वेगवेगळ्या पद्धतीचा वापर त्यामध्ये केलेले आपल्याला दिसून येतो. याचा मुख्य उद्देश लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणे हाच असलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल दहशतवाद म्हणजे काय. तर समाजात कशाचं वातावरण, भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी हिंसाचाराच्या मार्गाचा अवलंब करणे आणि हिंसाचार पसरवून लोकांना लक्ष्य करून, लोकांना टार्गेट करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचं काम या दहशतवादी संघटनांकडून केल्या जात असताना आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजलंच असेल दहशतवाद म्हणजे काय. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या हिंसाचाराला दहशतवाद असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो दहशतवाद हा युद्धाचाच एक प्रकार आहे. दहशतवाद हा कशाचा प्रकार आहे, युद्धाचा. पण हे युद्ध कसं युद्ध आहे, छुप युद्ध आहे. छुप युद्ध आहे म्हणजे काय, जे दिसत नाही परंतु ते युद्धाचाच एक प्रकार असलेला आपल्याला दिसून येते. याला असमनित म्हणजे असिमेट्रिक युद्धतंत्र असे म्हणतात. असमनित म्हणजेच असिमेट्रिक युद्धतंत्र असे म्हणतात. असमनित म्हणजे काय की ते काय करणार आहे याची आपल्याला कोणतीही कल्पना नसते. कारण या युद्धतंत्रात हल्ला करणाऱ्याची
वा हिंसाचाराची निश्चित अशी एक पद्धत असत नाही. म्हणजे त्यांच्या हल्ल्याची निश्चित पद्धत असत नाही. कधी ते बॉम्बस्फोट घडवून आणतात, कधी रेल्वेमध्ये घडवून आणतात, तर कधी बसमध्ये घडवून आणतात, कधी नागरी भागात हल्ला करतात, तर कधी ऑफिसेसवर हल्ला करतात, कधी डब्यातून बॉम्ब टाकतात, तर कधी कारमधून बॉम्ब ते टाकत असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे निश्चित अशा युद्ध तंत्राचा वापर ते करत नाही, तर ते असिमेट्रिक म्हणजे असमनित युद्ध तंत्राचा वापर ते करत असताना आपल्याला दिसून येतात. पारंपरिक प्रकारात दहशतवाद हा राज्य केंद्रित होता. पारंपरिक प्रकारात एका राज्याकडून हा दहशतवाद पसरवला जात होता. तसाच तो एका राज्याच्या विरोधात होता. म्हणजे पारंपरिक काळात जर आम्ही दहशतवाद पाहिला तर तो एका राज्याकडून केला जायचा. जे कमजोर राज्य असायचे ते दहशतवादाचा वापर करायचे आणि तो एका विशिष्ट राज्याच्या विरोधात तो केला जायचा. काही विशिष्ट लोकांना त्यांच्या हक्कासाठी राज्याविरोधात लढावं लागत असे. काही विशिष्ट लोक असायचे, त्या लोकांना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्याविरोधात लढावं लागत असे. उदाहरणार्थ LTT लिबरेशन ऑफ टायगर तामिल इलम ही तामिळवाद्यांची संघटना श्रीलंकेत तामिळ लोकांच्या हक्कासाठी लढत असलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या तामिळनाडूतून अनेक लोक श्रीलंकेत अनेक वर्षापासून राहतात, परंतु त्या तामिळ लोकांना अजूनही श्रीलंकेचं नागरिकत्व मिळालेलं नाही. तेव्हा श्रीलंकेत या तामिळ लोकांना नागरिकत्व मिळावं, तिथले अधिकार त्यांना मिळावे, यासाठी ही LTT ही संघटना त्यांच्या हक्कासाठी लढत असताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आयरिश प्रजासत्ताक आर्मी IRA आयरिश प्रजासत्ताक आर्मी हे आयरिश लोकांच्या हक्कासाठी लढत होती. त्यानंतर स्पेन सरकारच्या विरोधात बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी या फुटीरवादी गटाने सुद्धा हक्कासाठी संघर्ष केलेला आपल्याला दिसून येतो. स्पेन सरकारच्या विरोधात सुद्धा बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी या फुटीरतावादी संघटनेनं आपल्या हक्कासाठी लढा दिलेला आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, एका राज्याविरुद्ध काही लोकांनी केलेली आपल्या हक्कासाठी केलेल्या मागण्यासाठी ह्या दहशतवादी संघटना काम करत असताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये LTT आहे, IRA आहे, बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी आहे, हे आयरिश लोकांची IRA, त्यानंतर स्पेन सरकारच्या विरोधात बास्क्यू फादरलँड अँड लिबर्टी या फुटीरवादी संघटनेनं सुद्धा आपल्या लोकांच्या हक्कासाठी दहशतवादाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एका राज्याच्या विरुद्ध तेथील नागरिकांनी केलेल्या या दहशतवादी संघटनांचा वापर हे त्याची उदाहरणं असलेली आपल्याला दिसून येतात. तर आधुनिक दहशतवाद हा पारंपरिक दहशतवाद झाला. आता आपण जे पाहिला LTT IRA हा जो दहशतवाद झाला हा पारंपरिक दहशतवाद झाला. परंतु आधुनिक दहशतवाद हा एका राज्यापुरता किंवा एका राज्याच्या विरोधाचा भाग आहे असं नाही. तर आधुनिक दहशतवादी हे एका अमूर्त विचारसरणी किंवा एका विशिष्ट ध्येयासाठी लढताना आपल्याला दिसून येतात. एका विचारसरणीसाठी, एका विशिष्ट ध्येयासाठी किंवा एखादा विशिष्ट धार्मिक हेतू साध्य करण्यासाठी हे दहशतवादी काम करत असताना आपल्याला दिसून येतात. ते सामान्यतः एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे सदस्य असतात. ज्या दहशतवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे ते सदस्य असताना आपल्याला दिसून येतात. आणि आज दहशतवाद हा एका राज्यापुरता मर्यादित राहिला नसून किंवा एका राज्याच्या विरोधातील राहिला नसून आज हा दहशतवाद हा आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा बनलेला आपल्याला दिसून येतो. तिथे एक विशिष्ट विचारसरणी किंवा एक विशिष्ट ध्येय त्यांच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येते किंवा एखादा विशिष्ट धार्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी हे दहशतवादी काम करत असताना आपल्याला दिसून येतात.
अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरावर 11 सप्टेंबर 2001 रोजी झालेला हल्ला हे आधुनिक दहशतवादाची सुरुवात समजली जाते. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर आहे, या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटॅगॉन या दोन इमारतींवर दहशतवाद्यांनी हल्ला चढवलेला आपल्याला दिसून येतो आणि अल कायदा या संघटनेनं ओसामा बिन लादेन या त्यांचा मोरका असणाऱ्या संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हा हल्ला 2001 मध्ये झालेला 11 सप्टेंबर 2001 मध्ये झालेला हा हल्ला हा कशाची आधुनिक दहशतवादाची सुरुवात समजल्या जाते. नायजेरियातील बोको हराम आणि अफगाणिस्तानातील तालिबान ही अशा संघटनांची उदाहरणे आहेत जे दहशतवाद पसरवण्याचं काम करतात. ते नायजेरियातील बोको हराम आणि अफगाणिस्तान मधील तालिबान ही अशा संघटनांची उदाहरण, दहशतवादी संघटनांची उदाहरण असलेली, आपल्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेची उदाहरण असलेली आपल्याला दिसून येतात. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पुस्तकामध्ये भारतातील काही दहशतवादी हल्ले दिलेले आहेत. ब्ल्यू रंगाच्या पॅरेग्राफ मध्ये किंवा ब्ल्यू कलर मध्ये ते हल्ले दिलेले आहे. भारतामध्ये दहशतवादी हल्ले कोणत्या वर्षी, किती रोजी, कुठे झालेले आहेत ते पॅरेग्राफ तुमच्या अभ्यासामध्ये दिलेले आहे. परंतु मी त्याला क्रॉस मारलेला आहे. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे जो आपला अभ्यासक्रम कमी झालेला आहे, त्या कमी झालेल्या अभ्यासक्रमात हा भाग कापलेला आपल्याला दिसून येतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ही जे दहशतवादी हल्ले आहे, हे दहशतवादी हल्ले तुम्ही स्वयं अध्ययनासाठी करायचे आहे. स्वयं अध्ययनासाठी म्हणजे तुमचे जे 20 तोंडी परीक्षेचे मार्क आहेत, जे आम्ही स्वयं अध्ययनामध्ये तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत, तेव्हा या भागातील प्रश्न आम्ही तुम्हाला विचारू शकतो. तेव्हा परीक्षेत या भागावर प्रश्न विचारल्या जाणार नाही, परंतु स्वयं अध्ययनासाठी मात्र आम्ही त्यावर प्रश्न विचारू शकतो. तेव्हा हा भाग कमी करण्यात आलेला आहे. तेव्हा तुम्ही पुस्तकात आपल्या मार्किंग केलं पाहिजे आणि हा भाग क्रॉस केला पाहिजे. हा एका पानावरचा पॅरेग्राफ आहे आणि हा दुसऱ्या पानावरचा सुद्धा पॅरेग्राफ आहे. हे दोन्हीही पॅरेग्राफ कट करण्यात आलेले आहे. ब्ल्यू रंगाचा नकाशा, दहशतवादामध्ये जो ब्ल्यू रंगाचा चौकोन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे, ते दोन्ही चौकोन कट करण्यात आलेले आहे. परंतु त्या हल्ल्याचा तुम्ही एकदा वाचन केलं पाहिजे आणि ते हल्ले तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे, कारण स्वयं अध्ययनासाठी ते हल्ले आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, की राज्याची भूमिका हे झालं, दहशतवादाची संकल्पना या ठिकाणी पूर्ण संपलेली आहे. या बाह्य स्वरूपाच्या संकटांमध्ये राज्याच्या शांतता, सुरक्षितता आणि एकात्मतेसमोर जी बाह्य आव्हाने आहेत, त्यामध्ये आपण 3 मुद्दे आपण पाहिले. पहिला मुद्दा आपण पाहिला सीमापार दहशतवाद, दुसरा मुद्दा पाहिला डाव्यांचा उग्रवाद आणि तिसरा मुद्दा पाहिला दहशतवाद. आता या संकटांना तोंड देण्यासाठी राज्याची भूमिका काय असली पाहिजे, किंवा राज्याच्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांना तोंड देण्यासाठी राज्याने कोणती भूमिका घेतली पाहिजे, ती भूमिका या ठिकाणी स्पष्ट करण्यात, तुमच्या पुस्तकामध्ये स्पष्ट करण्यात आलेली आहे. राज्याच्या प्रगतीसाठी, राज्याच्या विकासासाठी राज्यात शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्य असणे नितांत गरजेचे आहे. राज्याला जर आपली प्रगती साध्य करायची असेल, राज्याला जर आपला विकास साध्य करायचा असेल, तर त्या राज्यात काय असली पाहिजे, शांतता असली पाहिजे, स्थिरता असली पाहिजे आणि सुव्यवस्था असली पाहिजे. जर शांतता असेल, स्थैर्य असेल, सुव्यवस्था असेल, तर ते राज्य विकासाची गती झपाट्याने पुढे जात असताना आपल्याला दिसून येते. परंतु जर राज्यात शांतता नसेल, स्थिरता नसेल, सुव्यवस्था नसेल, तर ते राज्य आपली प्रगती करू शकत नाही. त्यामुळे अनियंत्रित समाज हा आर्थिक अरिष्टाला कारणीभूत असतो. अनियंत्रित म्हणजे जो शासनाचं ऐकत नाही, जे राज्याचं ऐकत नाही,
त्या समाजाला कोणता समाज म्हणतात? अनियंत्रित समाज असं म्हणतात. हा आर्थिक अरिष्टाला कारणीभूत ठरू शकतो. म्हणजे आर्थिक अरिष्ट म्हणजे काय? अरिष्ट म्हणजे संकट. आर्थिक संकट तो आपल्या राज्यावर आणू शकतो. नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा हा प्रामुख्याने सुव्यवस्थेवर अवलंबून असते. नागरिकांची प्रगती, नागरिकांचं जीवनमान हे त्या राज्याच्या सुव्यवस्थेवर अवलंबून असते. संघर्ष निवारण आणि सुव्यवस्था राखणे यांचा अतूट संबंध आहे. जर राज्यात होणारा संघर्ष योग्यरित्या हाताळला गेला तर शांतता, सुव्यवस्था आणि स्थैर्याला धक्का कमी पोहोचतो. परंतु जर राज्यात होणारा संघर्ष व्यवस्थित हाताळला गेला नाही तर त्या राज्याची शांतता, सुव्यवस्था धोक्यात येत असताना आपल्याला दिसून येते. शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्यामधील राज्याची भूमिका ही खालील चौकटीवरून आपल्याला समजावून घेता येईल. राज्यात शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मता जर राज्याला निर्माण करायची असेल तर राज्याने काय केलं पाहिजे याच्या 3 पायऱ्या तुम्हाला या पुस्तकामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यातील पहिली जी पायरी आहे ती आहे भारतीय संविधानाने निश्चित केलेले उद्दिष्ट आहे. भारतीय संविधानाने जे उद्दिष्ट निश्चित केलेली आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, या उद्दिष्टांची पूर्तता करणे ही पहिली पायरी असलेली आपल्याला दिसून येते. दुसरी पायरी ही समस्येच्या सुरुवातीच्या स्तरावर राज्याची भूमिका दर्शवते. म्हणजे जेव्हा समस्या सुरू होते तेव्हा राज्य सुरुवातीलाच काय भूमिका घेतो त्यावर ती दुसरी पायरी अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. आणि तिसऱ्या पायरीवर समस्येचे गंभीर स्वरूपात राज्याला तोंड द्यावे लागते. म्हणजे जेव्हा समस्या निर्माण होते तेव्हा जर ती समस्या गंभीर झाली तर त्या गंभीर समस्येला राज्याला तोंड द्यावं लागते. त्याच्या 3 पायऱ्या तुमच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्यातील पहिली पायरी आपण पाहू, राज्याची भूमिका. ती आहे प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून. म्हणजे लोकप्रतिनिधित्व. लोकप्रतिनिधित्व जे आपण विधानसभेचे प्रतिनिधी निवडतो, लोकसभेचे प्रतिनिधी निवडतो, ग्रामपंचायतचे प्रतिनिधी निवडतो, या प्रतिनिधित्वाच्या घटनात्मक यंत्रणेचा वापर करून राज्याने राजकीय स्थैर्य देणे, सर्व प्रदेशांमध्ये एकात्म आणि सर्वांगीण प्रगती म्हणजे सर्व राज्याची सारखी प्रगती घडवून आणली पाहिजे. लोककल्याणाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक विकास साध्य करण्याचं काम राज्यानं केले पाहिजे. ही सर्व मूल्य व ध्येय भारतीय संविधानामध्ये नमूद केलेली आपल्याला दिसून येतात. या सर्व ध्येयाचा समावेश आपल्या भारतीय संविधानात केलेला आहे. दुसरी पायरी, या स्तरावर समस्यांची सुरुवात होते. उदाहरणार्थ एखाद्या प्रदेशाने भाषा अथवा वांशिक आधारावर केलेली राज्याची मागणी, आर्थिक निर्णयाचे विकेंद्रीकरणाची मागणी किंवा आरक्षणाची मागणी, ही समस्या आहे. या वेगवेगळ्या समस्या आहेत. या समस्येची जेव्हा सुरुवात होते त्याच वेळेस त्याच्याकडे लक्ष दिल्या गेलं पाहिजे. या ठिकाणी राज्याने परिषदा, प्रतिनिधी मंडळे इत्यादीच्या माध्यमातून अधिक प्रतिनिधित्व देऊन मागणीची तीव्रता कमी करावी. मागणीची तीव्रता काय करावी? जेव्हा समस्या तयार होते तेव्हा त्या समस्येवर ताबडतोब राज्यानं लक्ष घालावं आणि त्या समस्येची तीव्रता कमी करण्यासाठी त्या ठिकाणी ताबडतोब प्रतिनिधित्व किंवा त्या मागणीकडे ताबडतोब राज्यानं लक्ष द्यावं आणि मागास भागांमध्ये उद्योगांची निर्मिती करावी, रोजगारांची निर्मिती करावी, योजना सुरू कराव्या. ग्रामीण भागात खाजगी उद्योग आणि पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं काम म्हणजे ज्या भागात समस्या निर्माण होते त्या भागाकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्या ठिकाणी उद्योगाची निर्मिती, रोजगाराची निर्मिती, ग्रामीण भागातील खाजगी उद्योगांची निर्मिती, पब्लिक आणि प्रायव्हेट पार्टनरशिपची निर्मिती, या उद्योगांची निर्मिती करून रोजगाराच्या संधी त्या भागामध्ये उपलब्ध करून द्याव्या आणि राज्यानं त्या समस्येवर ताबडतोब तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा.
परंतु तिसरी पायरी, ज्यावेळी समस्या हिंसक वळण घेते, म्हणजे समस्या काय करते, हिंसक वळण घेते, म्हणजे लोक आपल्या मागणीसाठी कशावर येतात, हिंसेवर उतरतात, दगडफेक, जाळपोळ यासारख्या घटना घडतात, त्यावेळी राज्यानं काय केलं पाहिजे, तिसरी पायऱ्यामध्ये ते सांगते. उदाहरणार्थ गोरखालँडचे आंदोलन, म्हणजे गोरखालँडचे आंदोलन, झारखंडचे आंदोलन, या दोन्ही ठिकाणी हिंसक वळण घेतलेला आपल्याला दिसून येते. जर एखादी समस्या निर्माण झाली, त्याच्याकडे राज्यानं लक्ष दिलं आणि लक्ष देऊनही ती समस्या सुटली नाही आणि त्या समस्येने काय घेतलं, हिंसक वळण घेतलं, तर अशा वेळी हिंसक वळण घेतल्यावर राज्याने काय केलं पाहिजे हे तिसऱ्या पायरीमध्ये सांगितलेले आहे. राज्याने संघर्षाचे व्यवस्थापन आणि निराकरण करावे, हे करताना गरजेनुसार बळाचा वापर करावा. म्हणजेच काय, जेव्हा समस्या गंभीर स्वरूप धारण करते, लोक आंदोलन करतात आणि त्याला हिंसक वळण प्राप्त होते, तेव्हा राज्यानं सुद्धा कशाचा वापर केला पाहिजे, बळाचा वापर केला पाहिजे, म्हणजे पोलिसांचा अथवा लष्करांचा म्हणजेच सैन्याचा वापर केला पाहिजे आणि तो संघर्ष त्याच ठिकाणी दडपण्याचा प्रयत्न राज्यानं केला पाहिजे. विकास मंडळे स्थापन करावीत, केंद्र सरकारने मदत द्यावी, प्रादेशिक स्वायत्ता देण्यासाठी स्वायत्त मंडळांची स्थापना करावी, अशा वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून ती समस्या निराकरण करण्याचा प्रयत्न राज्याने करावा, अशी भूमिका या ठिकाणी राज्याची असली पाहिजे. म्हणजे एक तर समस्या निर्माणच होऊ देऊ नये, समस्या निर्माण झाली तर ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावा आणि लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करूनही जर ती समस्या सुटत नसेल तर वेळ प्रसंगी राज्याने काय करावा, बळाचा वापर करावा, अशी भूमिका या ठिकाणी मांडण्यात आलेली आपल्याला 3 पायऱ्यामध्ये मांडण्यात आलेली आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे प्रकरण, चौथं प्रकरण या ठिकाणी आपलं संपत आहे. तेव्हा या तासिकेचा गृहपाठ तुम्ही लिहून घेतला पाहिजे. तो गृहपाठ आहे, पहिला प्रश्न आहे गृहपाठाचा, दहशतवाद म्हणजे काय, दहशतवाद म्हणजे काय. दुसरा प्रश्न आहे, अमेरिकेतील कोणत्या शहरावर दहशतवादी हल्ला झाला, अमेरिकेतील कोणत्या शहरावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर तुम्हाला माहित असणाऱ्या दहशतवादी संघटनेची नावे लिहा, तुम्हाला माहित असणाऱ्या दहशतवादी संघटनेची नावे लिहा. या तासिकेमध्येच आपण अनेक दहशतवादी संघटनांची नावे पाहिलेली आहेत, ती नावे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता किंवा तुम्हाला जर एखादी त्या व्यतिरिक्त संघटना माहित असेल तर त्याचं सुद्धा तुम्ही नाव लिहू शकता. शांतता आणि स्थैर्य कशासाठी आवश्यक आहे, राज्यात शांतता आणि स्थैर्य कशासाठी आवश्यक आहे. त्यानंतर 5वा, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्याने कोणत्या पायऱ्यांचा वापर करावा, राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी राज्याने कोणत्या पायऱ्याचा वापर करावा. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय एकात्मता, शांतता, स्थिरता, सुव्यवस्था ह्या सर्व गोष्टी निर्माण करण्यासाठी राज्याने कोणत्या पायऱ्याचा वापर करावा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपली ही तासिका संपत आहे. धन्यवाद. या तासिकेबाबत कोणतीही अडचण असल्यास तुम्ही मला माझ्या खालील वैयक्तिक मोबाईल नंबरवर संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 9922778804. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. घरी राहा, सुरक्षित राहा, करोनापासून दूर राहा.